महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचं उद्या बेळगावमध्ये महाअधिवेशन होत आहे। बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानामध्ये अधिवेशन होणार आहे। उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारकडून वॅक्सिन डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न हा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। बेळगावमध्ये महाअधिवेशन उद्या भरवण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मात्र या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, नक्कीच उद्यापासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला बेळगावमध्ये सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळावा घेण्याचा नियोजन जे आहे ते केलेलं आहे। ह्याच वॅक्सिन डेपो मैदानावर हा सगळा महामेळावा होणार आहे। मात्र कर्नाटक सरकारनं आधीच या सगळ्या महामेळाव्याला परवानगी आहे ती नाकारली आहे। तर दुसऱ्या बाजूला उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ह्या सगळ्या मैदान परिसरामध्ये संचारबंदी असणार आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो आजपासूनच हा सगळा मैदानाचा परिसर आहे तो निर्मनुष्य करण्यात आला आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोणताही पदाधिकारी या सगळ्या परिसरामध्ये येणार नाही किंवा मराठी भाषिक एकत्र या सगळ्या परिसरामध्ये जमणार नाहीत याची खबरदारी कुठेतरी आजपासूनच पोलिसांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच आपण बघतोय की महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी बेळगाव अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा सगळा मेळावा घेत असतं। मात्र परवानगी यावर्षी देखील सगळी नाकारण्यात आलेली आहे। एक प्रकारे दडपशाही जी आहे ते अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठी भाषिकांनी देखील ही सगळी संचारबंदी लागू केली असली तरी ही सगळी संचारबंदी झुगारून आम्ही या उद्या मैदानावर एकत्र येणार अशा पद्धतीचा इशारा आहे तो दिलाय। काही वेळापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी येऊन या सगळ्या मैदानाची पाहणी केलेली आहे। कशा पद्धतीने उद्या नियोजन करता येईल याची खात्री जी आहे ती देखील करून घेतलेली आहे। त्यामुळे उद्या या सगळ्या महामेळाव्यासाठी परवानगी दिली जाणार का या ठिकाणी मराठी भाषा नक्कीच। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।